नमस्कार. वजन मापं आणि याच्या काळात ना ही मापं हरवत चालली आहेत. तर हे माप कोणतं आहे, हे कोणतं आहे आणि हे कोणतं आहे, हे मला कमेंट करून सांगा बरं का. तर आज ना बिना भाजणीचा एक सुंदर पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ज्याच्यासाठी मी हे एक मापटं घेतलं आहे, एक मोठी परात घेतली आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत ज्वारी. ही आमच्या शेतातली घरची ज्वारी आहे बरं का. तर ही ज्वारी एक मापटं घ्यायचं आणि लक्षात ठेवा की शेतकऱ्याचं माप हे कधीच किलोग्रॅमवर नसतं, नेहमी जास्ती असतं. त्यामुळं हे जे खाली पडलेलं आहे ना ते जास्तीचं आपण धरायचंच आहे बरं का. तर आता एक मापटं ज्वारी. आता यामध्येच एक भांडं ठेवून त्याच्यावरती चिपटं ठेवूया आणि हे एक चिपटं भरून गहू. आता थोडेसे कमी आहेत ते घालून घेऊया. आता लगेच आणखीन एक भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चिपटं बाजरी घालायची. हे एक चिपटं भरून बाजरी. आता एक चिपटं तांदूळ. आता ही वजन माप आहेत ना जुन्या लोकांना नक्की माहिती असतील, तर ते मला कमेंटमध्ये सांगतील की याचं किलोग्रॅममध्ये किती वजन भरतं. आता हे जे चिपटं आहे ना त्याच्यापेक्षा एक छोटं माप असतं कोळवं, पण ते माझ्याकडं नाही आहे, म्हणून मग हेच आपण अर्धं भरून घेऊया. अर्धं चिपटं म्हणजे एक कोळवं. नाचणी घ्यायची. आता एक चिपटं साबुदाणा घेऊया. हो, हा साबुदाणा मात्र आपल्याला चांगला खमंग होईतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे बरं का. आता एक चिपटं पोहे घेऊया. आता एक छोटी वाटी धने घ्यायचे. आता जे भाजायचं साहित्य आहे ना ते मी एकावर एक ठेवते बरं का. या 3 गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्यात आणि या बाकीच्या वस्तू न भाजता घेतल्या तरी चालतील, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जर का ही भाजणी तुम्हाला 5 ते 6 महिने टिकवायची असेल तर मात्र हे साहित्य खमंग असं भाजून घ्यायचं. आता घेऊया मोठे 2 ते 3 चमचे ओवा. ओवा कच्चाच घालायचा बरं का. कच्च्या ओव्याची चव छान येते आणि तयार झालेली भाजणी जी आहे ना ती आपल्याला बाधणार नाही. आता अगदी एक मूठभर एवढंच सोयाबीन घालायचं. एक चिपटं भरून हरभऱ्याची डाळ घालायची. हरभऱ्याची डाळ जर का तुम्ही भाजणार नसाल ना तर उन्हामध्ये मात्र चांगली कडक अशी वाळवून घ्यायची. आणि एक चिपटं आहे मटकीची डाळ. आता हे सगळं साहित्य एकदम वेगळं आहे. घरात मुलं चपाती भाजी खायचा कंटाळा करतात ना, म्हणून त्याच्यावरती हा पौष्टिक उपाय बरं का. तर हे सगळं साहित्य जे गरजेनुसार आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तर हे साहित्य मी भाजून घेते आणि हे साहित्य आहे असंच आपण कच्चं वापरणार आहे. 5-6 महिने टिकवायचं असेल तर सगळं साहित्य खरपूस खमंग भाजून घ्यायचं आणि भाजून दळून आणल्यानंतर काय होतं आहे ना तुम्हाला लगेच दाखवते. तर या साहित्यापासून अगदी जेव्हा केव्हा तुम्ही डबा उघडाल ना तेव्हा खमंग सुवास येणारी आणि कितीही वेळा तुम्ही डबा उघडझाप करा, खमंगपणा कमी न होणारी मस्त अशी ही धान्याची पौष्टिक भाजणी तयार होते. ही भाजणी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही चालते आणि एकदम चविष्ट होते, 6 महिने टिकते. तर आता बघा माझी मस्त अशी भाजणी तयार झाली. आता याच्यापासून ना तुम्ही घावणं थालीपीठ काहीही करू शकता. तर याचं आता मी थालीपीठ लावते. तुम्हाला रोजच्या चपाती भाजीला पर्याय हवा असेल, तेच खायचा कंटाळा आला असेल ना तर हे थालीपीठ आणि लोणचं तुम्ही कधीही खाऊ शकता अगदी आवडीनं. तर आता याच्यामध्ये ह्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं, गरजेनुसार तिखट घालून घेतलं. आता बारीक चिरलेला अर्धा कांदा. इथं मी 1.5 वाटी पीठ घेतलं आहे. ह्याच्यात मोठ्या माणसांसाठी भुकेसाठी अशी 2 मोठी थालीपीठं तयार होतात. हे थालीपीठ आणि दही असलं की नाही की बास होतं, म्हणजे आमटी भाजी किंवा काहीच करायची गरज लागत नाही.
आणि पौष्टिक असं हे थालीपीठ तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता. आता याच्यामध्ये चिमूटभर हळद घालूया. तुम्ही या पद्धतीने एकदा भाजणी करून बघाच, एकदम खमंग आणि पौष्टिक अशी भाजणी तयार होते. तर आता याच्यामध्ये पाणी घालून पीठ तयार करून घेऊया. साबुदाणा या भाजणीला हलकेपणा देतो. पोहे आणि साबुदाणा याचं योग्य प्रमाण असलं की नाही की अजिबात भाजणी कडक होत नाही. ओव्याची चव खूप छान येते आणि सगळं साहित्य पौष्टिक असल्यामुळं कोणीही खाऊ शकतं. काय मग, आवडली ना तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला, व्हिडिओ लाईक करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आता पुरेसं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेते. तर बघा, हे थालीपीठाचं पीठ छान एकसारखं मऊ मळलं गेलं आहे. आता हे 2 मिनटासाठी फक्त बाजूला ठेवून देऊया. आता तव्यावरती थालीपीठ लावायची ना माझी वेगळी पद्धत आहे. म्हणजे मी थालीपीठ लावताना कधीही आपला जो तवा असतो ना, म्हणजे तो तापत आधी ठेवून नंतर त्याच्यावरती फडक्याने थालीपीठं घालून लावत नाही. तर असा तवा घ्यायचा, तव्यावरती अगदी चमचाभर तेल घालायचं. तेल सगळीकडं हातानेच छान असं पसरवून घ्यायचं आणि नंतर हे जे आपलं पीठ आहे त्याची मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मोठी मोठी 2 थालीपीठं होतील. तर याचा छान असा गोळा तयार करून घेऊया. आणि आता हा तयार झालेला गोळा हातानं एकसारखा केला की नाही की असं तवा फिरवून फिरवून छान पातळ, जेवढं पातळ किंवा तुम्हाला जाड हवं असेल तर जाड असं थालीपीठ लावून घ्यायचं. आता ही थालीपीठ लावायची पद्धत कोणाकोणाला माहिती आहे सांगा बरं मला. म्हणजे तुमच्या भागात थालीपीठ करताना कसं करतात ना हे मला सांगा. तर आता बघा, मस्त थापून झालं. आता याला छोटे छोटे होल पाडायचे. आता हे थालीपीठ भाजायची एक ट्रिक आहे, ती काय आहे ना ती सांगते. तर आधी गॅस चालू करायचा, त्याच्यावरती तव्यावर लावलेलं हे थालीपीठ ठेवून द्यायचं, त्याच्यावरती झाकण घालायचं आणि गॅस अगदी बारीक करायचा. फक्त 1 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते की हे थालीपीठ झालेलं कसं ओळखायचं. हे करपणार नाही आणि कच्चंही राहणार नाही. आता बघा, मंद आचेवरती थालीपीठ ठेवल्यानंतर ते होत आलं की नाही की त्याचा आवाज कसा येतो बघा. तर वाफ जी असते ना ती पाण्याची वाफ खाली पडलेला आवाज येतो आणि नंतर मग आपण असं झाकण काढायचं. बघा, तर थालीपीठ लावायची ही पद्धत कोणाकोणाला माहिती आहे मला सांगा बरं कमेंट करून. तर मस्त खमंग असं थालीपीठ तयार झालं. आता एकदा उलटून दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेऊया. तर आता मस्त असं हे थालीपीठ एकदम खुसखुशीत खमंग तयार झालं. तर आता हे थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर का स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर असं हे मस्त थालीपीठ तुम्ही करून खाऊ शकता. याला आमटी, भाजी आणि काहीच गरज लागत नाही आणि चव तर एकदम भन्नाट होते बरं का. तर कधी करून ठेवताय ही 6 महिने टिकणारी मस्त अशी भाजणी. मग अगदी रोज तुम्ही चपाती भाजीचा कंटाळा आला ना तरी हे थालीपीठ नक्की खाऊ शकता. तेव्हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.